दिवसातली पहिली रात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेटचा हा थरार रणसंग्राम ओपन ग्रामीण. हळूहळू प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले जातील 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करूया. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि आंबेळे गावचा अभिमान स्वाभिमान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रमोद माळी स्ट्रायकर एंडवर नॉन स्ट्रायकर एंडवर सुनील भंडारी या खेळाडूला आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. पंच थोडीशी बातचीत करताना पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं काय, दोन्ही ऑफिशियल पंच या सूचनेकडे लक्ष द्या. जसा पहिला बॉल पडला जाईल आपण टाइम जो मात्र कॅल्क्युलेट करणार आहोत. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. जय हनुमान माळीनगर प्रमोद माळी आणि त्यांच्या जोडीला सुनील जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. शिवशक्ती तुतेकडून गोलंदाजी मार्कवर पहिले षटक तळण्यासाठी दिगंबर तयार आहेत. पंचांचा लेट्स प्ले चा इशारा येताना पाहायला मिळेल. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्स भिवंडीचं पुन्हा एकदा मनापासून आभार. मॅचला सुरुवात. हेवी गो. पहिला चेंडू या रात्रकालीन क्रीडा स्पर्धेचा. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. प्रमोद माळी अर्थात छोट्या अनेक क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्यातील गाजवणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर तर नॉन स्ट्रायकर एनवर आपण सुनील भंडारी या खेळाडूला पाहतो ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला दिगंबर. पहिला चेंडू अफलातून त्यांनी जो मात्र हाताळलेला आपण पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. दिगंबर उजव्या हातानं इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेतोय. दुसराही चेंडू टॉट येताना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आमचे हिरामनजी गडगे ऑफिशियल स्कोरर, दुसऱ्या बाजूला रोनक तडवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत कैलास दादा भांडे केबी, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. दोन चेंडू आपलातून. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय दिगंबर अर्थात दिगू उजव्या हातानं. इथे जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतो आणि रात्रकालीन क्रीडा स्पर्धेतील ओपन ग्रामीण मधील भगवा चषकातील हा पहिला चौकार. अकाउंट ओपन. 4 धावा. इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतो डिगूचा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला जे मात्र करताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये जय हनुमान माळीनगर मुरबाड तालुका आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती तुते अर्थात तालुका शहापूर एकमेकांच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार. दिगंबर. इथे फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला तो सध्याच्या घडीला सफल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
भगवा चषक आंबेळे खुर्द मुरबाड ओपन ग्रामीण नाईट 1 सध्याच्या घडीला चालू आहे. दिगंबर ऑन स्क्रीन 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं टिन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही क्रीडा स्पर्धा फटका दमदार आहे. छोटू माळीच्या पाठमधून स्मॅश चेंडू सीमा पार 4. धापलकावर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो जय हनुमान माळीनगर प्रमोद आणि सुनील ही सलामीची जोडी आहेत. तर कॅप्टन सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळते. रोहन शिवशक्ती तू ते विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट हा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. गोलंदाज तयार रोहन पहिलाच बॉल फटका दमदार आहे. चेंडू पाठवलाय माळीनगर गावात मैदानामध्ये आलाय सुनील भंडारी आणि त्याने ठोकलाय हा षटकार. दादा सागर सर तुमच्या जोडीला आहेत. सागर सर तुम्ही लक्ष द्या. डीजे नाही धनूने दिलं तरी चालेल. 14 धावा दापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्तुंग टोला आपण पाहिलाय. रोहन याच्या रोहनच्या विरोधामध्ये सुनील भंडारे कॅप्टन आणि दोन्ही संघाचे दोन्ही कॅप्टन आहेत मैदानामध्ये आपण पाहत आहेत. एका बाजूला रोहन आहे दुसऱ्या बाजूला सुनील जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेस बॉल हरवेल फुटेल त्या वेळेस नवीन दिला जाईल. छोटू सर आणि गोलंदाजी मार्कवर असलेला रोहन कारण दोन्ही संघांना ज्या ज्या वेळेस बॉल हरवणार आहे फुटणार आहे त्यावेळेस आयोजक कमिटीचा निर्णय की या स्पर्धेमध्ये नवीनच चेंडू दिला जाईल. पूर्णपणे व्हाईट आहेत आमचे आयोजक नकुलदादा भांडे. खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला सुनील दादा माळेत यांनी खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहतायत सुनील यांना समालोचन कक्षात थोडंसं परिवर्तन. जगदीश सर यांचं शुभागमन होतं. वेलकम जगदीश तारमळे सर. खूप मोठा बिझी शेड्यूल आहे परंतु या स्पर्धेसाठी ते उपस्थित होतात. वेलकम तुमचं सहर्ष स्वागत. तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावपलकावर 15. धन्यवाद निखिलजी ठोंबरे. मनपूर्वक स्वागत उपस्थित सर्व लाडक्या खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं. आपण मुरबाड नगरीमध्ये आहोत आणि औचित्य आहे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2025. 30वं वर्ष आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. एखादी स्पर्धा सुरू करणं हे फार सोपं असतं परंतु ती स्पर्धा सातत्यपूर्ण 1 2 5
10 नव्हे तर तब्बल 30 वर्ष सुरू ठेवणं आणि त्या स्पर्धेमध्ये दरवर्षी नाविन्यता आणणं, प्रेक्षकांसाठी अजून काही मनोरंजन करता येईल का या गोष्टी पाहणं आणि तब्बल 30 वर्ष निरंतर सातत्यता ठेवणं हे फार अवघड असतं. आणि आज आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं मुरबाड नगरीमध्ये हे दोन मुख्य आयोजक, एका बाजूला सुनीलदादा माळी आणि नकुलदादा भांडी यांच्या दोघांच्या संकल्पनेतून तब्बल 30वं वर्ष आपल्याला भगवा चषकाचं हे दमदार आयोजन पाहायला मिळतं. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आला आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम माळीनगर, जय हनुमान माळीनगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, बॅटिंग करतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा आज डे नाईट फॉर्मॅट आहे. दिवसा देखील आपण खूप चांगलं क्रिकेट पाहिलं. आजच्या रात्रीमधली ही पहिली मॅच असेल. तुते विपक्ष माळीनगर, एका बाजूला मुरबाड तालुक्यातील संघ माळीनगर, त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला शहापूर विभागातील तुते हा संघ पाहायला मिळेल. शिवशक्ती तुते चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ या हंगामामधील आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर विभागामध्ये जाऊन यावर्षी तुते संघानं आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं, मग ते भिवंडी असो, नाशिकमध्ये देखील हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. भिवंडी विभागात खेळताना पाहायला मिळाला. ओ स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे हा फटका लॉफ केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज प्रमोद माईच्या बॅटमधनं हा षटकार आला. अठ्ठावीस टीमची टोटल स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सुंदर फटकेबाजी. प्रमोद माई आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवातीचे ते 2 पॉवर प्लेचे षटक असतात, त्यामध्ये सातत्यानं धावा येणं गरजेचं असतं आणि अगदी त्या 2 ओव्हरमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 28 धावा बनवून पूर्ण केल्यात दोन्ही बॅटर्सनं. त्यामध्ये योगदान चांगलं राहिलं प्रमोद माईचं. त्याच्या बॅटमधनं 3 चौकार 1 षटकार आपण आतापर्यंत पाहिला. दुसऱ्या बाजूला सुनीलनं 3 बॉल फेस केले, 1 षटकाराच्या माध्यमातून 8 या धावसंख्येवर तो खेळतोय. प्रमोद माई 9 बॉल त्यानं फेस केले, 19 धावसंख्येवर तो खेळतोय. आणि गोलंदाजीसाठी सध्या रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनचं एक महागडं षटक या ओव्हरमध्ये, धावा तब्बल आपण आतापर्यंत पाहता 20. पहिलं षटक त्या ओव्हरमध्ये धावा फक्त होत्या 8. दिगंबर पांढरे यांचं षटक. एक्सपिरियन्स खेळाडू दिगंबर पांढरे यांच्या माध्यमातून जे पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं गेलं, त्यानंतर रोहनचं एक महागडं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर सारा वेळ खर्च होत आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करा. अगदी तुम्हाला दिलेल्या टाइम प्लॅनिंग मध्ये तुम्हाला पहिली इनिंग आणि तुमचे 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. दोन्ही कॅप्टन्स या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हा ट्रॅकर होता ऑन साइडला गॅपमध्ये, हो भरपूर मोठा गॅप आहे. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि अक्षरशः बरसला या ओव्हरमध्ये. प्रमोद माईच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर सातत्यानं ती लाईन आपण पाहिली रोहनच्या माध्यमातून आणि अगदी त्यावर बरसला प्रमोद माई. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना माईनगर टीमची टोटल स्कोरबोर्डवर 32 पाहायला मिळते. 16.00 ची सरासरी प्रति षटकामागे त्यांनी राखली आहे. एक चांगली टोटल पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरूर आपण पाहताय. विदाउट विकेट एकंदरीत पाहिलं तर अगदी सुस्थितीत टीम जय हनुमान माईनगर पाहायला मिळतं. परंतु एक क्रिकेट आहे, उर्वरित 30 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि क्रिकेटच्या मुवमेंट बदलायला जास्त वेळ लागत नाही. 1 ओव्हर इकॉनॉमिकल 2 ते 3 विकेट पुनश्च एकदा ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतात टीम शिवशक्ती तुते. आणि हेच तर क्रिकेट आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत तुम्ही हार न मानणं, प्रयत्न करणं,
जिद्द दाखवणं, मैदानाच्या आतमध्ये खांदे पडू न देणं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही करता एक रोमांचकारी सामना जरूर तुम्ही अनुभवता आणि त्या ठिकाणी संघर्ष करण्यास भाग पाडणं गरजेचं असतं. दीक्षित याला यंगस्टर आहे, प्रभावित केलं या खेळाडूनं मागचे 1 ते 2 वर्ष. तुतेगावचा हा स्टार खेळाडू आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पहा ॲक्शन जर त्याची आपण पाहिली तर अगदी जसप्रीत बुमराह त्याला तो फॉलो करतो आणि ओहो नक्कीच ज्या पद्धतीनं जसप्रीत बुमराहनं आपण पाहिलं तर सध्या संपूर्ण जी ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज होती ती गाजवली. वन मॅन शो, वन मॅन आर्मी सातत्यानं सध्या आपण पाहिलं तर जागतिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक सर्वोत्तम नावाजलेला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी त्याच्याच ॲक्शनमध्ये दीक्षित पांढरे गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढत असताना एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. प्रमोद माई आला स्ट्राईक एंडला. हे बॅटल चांगलं आहे. मिसटायमिंग का? मिसटायमिंग हो झाला मिसटायमिंग. प्रमोद माईची विकेट मिळाली आहे. दीक्षितला सफलता ज्याचा उल्लेख मी करत होतो. यस, विकेटची गरज होती आणि विकेट इथे मिळाली. दीक्षित पांढरेने हा ब्रेक थ्रू मिळवलाय. बॅटर प्रमोद माई बॅक टू द डग आउट. डगआउट मधनं ज्यावेळी प्रमोद माई प्लेयर्स पवेलियनच्या दिशेने परतत असताना आपण ते दृश्य पाहिलं. हो, झालंच पाहिजे कौतुक ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये बॉल त्याने फेस केले. आपण पाहिलं एकंदरीत 11 बॉलमध्ये त्यांनी 23 धावा वैयक्तिक पूर्ण केला. पॉवर प्लेमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी पाहिलं तर रोहनचा समाचार त्यानं घेतला. सुस्थितीमध्ये संघाला पोहोचवले. त्यानंतर तो बाद झाला. दीक्षित पांढरेला यश मिळालंय. आता इथून कमबॅक करण्याची संधी आहे टीम शिवशक्ती तुते या टीमला. दीक्षित पुन्हा एकदा सज्ज होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत ऑन साइडला टर्न केला. हॅप ट्रॅकर होता. स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटकं समाप्त झाले. त्यामुळे आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला मैदानभर पाहायला मिळेल. दीक्षित पांढरे कुठेतरी आपण पाहिलं तर कधी कधी ग्रामीण टीम्सच्या माध्यमातून स्ट्रॅटेजीमध्ये प्लॅनिंगमध्ये जर मिस्टेक झाली तर तो सामना त्यांना गमावावा लागतो. दीक्षित पांढरे या टीमचा सर्वाधिक चांगला गोलंदाज आहे. जर तुम्ही दीक्षितला 2 षटकं देता तर दीक्षित कुठेतरी पॉवर प्लेमध्ये दिसणं गरजेचं होतं. जिथे रोहनचं षटक महागडं पडलं परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी स्मॉल मिस्टेक करता त्या मिस्टेकनं तुम्हाला कधी कधी सामना गमावावा लागतो. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. पंच वळतात आमच्याकडे. हो यस, डिसिजन दिला व्हाईट बॉल. स्टँडिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतला गेला बॉलिंग टीमच्या माध्यमातून. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं. माधव ठाकरे सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गाजलेलं हे नाव. अंपायरच्या भूमिकेमध्ये नुकतंच त्यांचं एक संगीत आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं नुकताच बडोदा ट्रिप करून देखील ते गुजरातवरनं या ठिकाणी परतलेत आणि त्यांनी सातत्यानं ते म्हणतात पंच यायचं आपण तिसऱ्या. राज ठाकरे पंच आपण यायचं व्हाईट बॉल बघण्यासाठी. आपण पाहिलं तर सातत्यानं सध्या त्यांच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. ते पंच आपल्याला पाहायला मिळतात. मॅम फ्रॉम ठिले माधवजी ठाकरे. MR क्रिकेट पंच पॅनल त्यांचं सातत्यानं आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. 35-1 अशी सिच्युएशन आहे. मॅच थोडीशी थांबली आहे कारण पंचांच्या निर्णयाला दिले आव्हान. हा बॉल वाईड आहे की नाही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. ऑनफिल्ड वाईड बॉल दिला अंपायर्सने. भरपूर सारा वेळ त्यांनी घेतला. त्यानंतर 10 क्रिकच्या आमच्या टेक्निकल ऑपरेटरकडे ते आमचे तिसरे पंच राज ठाकरे पाहतील की एक्झॅक्टली हा बॉल कुठे पिच झाला त्यानंतर कुठे फिनिश झाला. लाईन त्या ठिकाणी पाहिली जाईल.
फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट झाला असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं. राज ठाकरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेत. टीमची टोटल आपण पाहताय 34. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. इकॉनॉमिकल षटक ज्याचा उल्लेख आपण करत होतो. शिवशक्ती तुते संघासाठी हे षटक येणं फार गरजेचं होतं. दीक्षित पांढरे सुरुवातीलाच उल्लेख केला. हा एक अप्रतिम गोलंदाज आहे या टीमचा. यंगस्टर आहे. सातत्यपूर्ण कामगिरी मागच्या 2 वर्षामध्ये या खेळाडूची राहिली आहे. बॅटची येस आपण पाहिलं तर इथे अजून एक चांगला बॉल आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. 1 सेकंड वाईड बॉल. अनदर वाईड डिलिव्हरी फ्रॉम अंपायर. हा वाईड बॉल आहे. इथे एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाली यावेळी 35. 2.4 2 ओव्हर 4 बॉलचा खेळ झाला. संधी इथे आहे. ओहो हो पकडलाय झेल. अजून एक फलंदाज होईल फेल. दुसरा धक्का या ओव्हर मध्ये लागत असताना जय हनुमान माईनगरला दीक्षित पांढरे ऑन फायर. सुनील बॅक टू द डगआउट. आपण पाहिलं एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला होता. पहिल्याच बॉलवर त्याने षटकार मारला होता, परंतु त्यानंतर संघर्षमय इनिंग त्याची आपण पाहिली. 9 धावा करून वैयक्तिकरित्या तो बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. आदिनाथ दीक्षित पांढरे सुंदर कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती तुते संघासाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. एक चांगल्या सुस्थितीमध्ये संघ आपल्याला जय हनुमान माईनगर पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालाय ते शिवशक्ती तुतेच्या दिशेनं. हो चांगला बॉल आहे. चांगला बॉल इथे आपण पाहताय. पंच पुनश्च एकदा वळत आहेत आणि यावेळी आपण पाहिलं तर वाईड बॉल घोषित केलाय आणि पंचांच्या निर्णयाला पुनश्च एकदा आव्हान दिलं गेलंय ते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे हा वाईड बॉल आहे. हॅलो चेक. जगदीश सर 1 मिनिट थांबवतोय. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे माननीय सौभाग्यवती समिताताई सुरोशी, आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य, त्यांचा या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा समन्वय युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका
माननीय श्री संतोषदादा शिरोशी यांचंही थोड्या वेळामध्ये आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं वेलकम भगवा चषकामध्ये. ओ टू कॉमेंटर बॉक्स. अफलातून प्रयत्न, मॅग्निफिसंट कमिटमेंट, स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरुवातीला भरपूर फास्ट वेगानं गेले बॉलवर, त्यानंतर पाहिलं तर स्वतःला बॉडीला झोकून दिलं, बॉल अडवला. कमिटमेंट पहा, अफलातून कमिटमेंट आहे. पाहिलं तर त्या ठिकाणी एकच धाव घेतली गेली, 5 धावा सेव्ह केल्या गेल्या. टीमची टोटल 3 ओव्हरचा यशस्वी खेळ संपल्यानंतर 37 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. दीक्षितचं एक यशस्वी षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यानं केली आणि मी मगाशीच उल्लेख केला, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. क्रिकेट हा खेळ आहे, सरड्यासारखाच रंग बदलतो सातत्यानं. 2 ओव्हरमध्ये टीम जय हनुमान माईनगर अगदी फ्रंट फुटला होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये मोमेंटम शीट होत असताना शिवशक्ती तुते या संघाच्या बाजूनं ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 5 धावा आल्यात. सर्व संघांसाठी महत्त्वाची सूचना, एकच रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे. सक्सेस झाल्यानंतर तो तुम्ही घेऊ शकता. ही महत्त्वाची सूचना. बॉल ज्या ज्या वेळेस हरवेल फुटेल त्यावेळेस नवीनच दिला जाईल. ओर टू कॉमेंटर बॉक्स. धीरजला गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन फार एंडकडनं यावेळी गोलंदाजी आपण पाहायला मिळेल. दोन्ही एंडकडनं गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषक, दैदिप्यमान, गौरवशाली, वैभवशाली 30वं पर्व, सातत्यपूर्ण कामगिरी आयोजकांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल, भरपूर बाहेरची लाईन होती, पंचांनी वाईड बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. सातत्यानं आपण पाहिलं तर गोलंदाजांच्या माध्यमातून मागच्या ओव्हरपासनं आउटसाईड द ऑफ ती लाईन पकडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच कुठेतरी थोडीशी लाईन यावी भरकटली गोलंदाज धीरजची. मिस टायमिंग आहे, संधी आहे, झेलची विकेट किपर पोहोचलेत, होणार नाही आहे चुकी आणि ते अजून एक धक्का लागतोय जय हनुमान माईनगरला. पॅटर अदी बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. अजून एक विकेट आपण पाहता. आतापर्यंत 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना जय हनुमान माईनगर संघाने. आदिनाथ हा देखील माघारी परतला बाद होण्यापूर्वी. एक ही धाव त्याने बनवली. धीरजला यश मिळतंय. योगेश गेला नवीन बॅटर. मिसफील्ड झाली परंतु पहा त्यानंतर बॉलवर देखील गेले नाहीयेत. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कशा पद्धतीने बॉल टर्न झाला परंतु त्यानंतर बॉलवर देखील जाण्याचा प्रयत्न केलाच नाहीये त्या खेळाडूनं. 4 धावा इथे मिळतात. पहा गोलंदाजीमध्ये ज्यावेळी गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ मिळते त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तो संघ चांगल्या स्थितीमध्ये. इथे संधी निर्माण केली होती, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे, संधी आहे धावची, डायरेक्ट हिट केला परंतु पहा या ठिकाणी मिस झाला बॉल. एक सिंगल तिथे मिळते धीरजचं. हे षटक आपण पाहताय 4थं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 43वर 3 आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती तुते आणि जय हनुमान माईनगर मुरबाड तालुक्यातील एक संघ, त्यांच्या विपक्षामध्ये शहापूरमधील तुते हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 क्रिक या वाहिनीवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. भगवा चषक 2025. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहतात या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत या रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं भगवा चषक 2025 या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह सहर्ष स्वागत.
डॉट बॉल आलाय दरम्यान. योगेश मैदानाच्या मध्ये खेळतोय. 5 धावा त्याच्या बॅटमधनं, 2 बॉल त्याने फेस केलेत. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. फुल टॉस आहे. मिस टायमिंग झालाय. फटका बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला 2 धावा कंप्लीट होतील. आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं टीमची टोटल 45 वर गेले. आणि यस, रिव्ह्यू घेतला गेला वेस्ट टाय बीमरसाठी बॅटिंग साईडनं. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन, हा बॉल फेअर आहे. हॅलो चेक. आमच्याबरोबर काशीनाथ गायकवाड आहेत, ज्यांनी अप्रतिम अशी कॅमेरा वर्किंग दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये केली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंटर बॉक्स. हॅलो. येस, बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेला. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी शहानिशा करतील. आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आहेत. मागच्या 6-7 वर्षाचं आपण जर पाहिलं मागे जाईल तर त्यानंतर टेनिस क्रिकेट सध्या लाईव्हच्या माध्यमातून विविध अँगलने कॅमेरा पाहायला मिळतात. आणि हा फेअर बॉल आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्याला पोहोचतोय. आणि मॅच आपण सुरू करायची. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 45, 3 विकेट त्यांनी आतापर्यंत गमावलेत. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर टीम माईनगर थोडंसं निराशा या ठिकाणी व्यक्त करत असेल ज्या पद्धतीनं मॅच सुरू आहे. ओहो, अजून एक चांगला बॉल आहे. सुंदर गोलंदाजी. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 13. 12 बॉलमध्ये 13 आणि विकेट गमावले 3. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. आपण पाहिलं तर तब्बल 16ची सरासरी होती. आणि त्यानंतर मागच्या 2 ओव्हरमध्ये दीक्षित पांढरे आणि धीरज या दोन्ही गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना धावा दिला. 12 बॉलमध्ये फक्त 13 आणि विकेट त्यांनी प्राप्त केले ते 3. मी मगाशीच उल्लेख केला पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी जय हनुमान माईनगर संघ एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असला. यानंतर होणारा सामना एका बाजूला किनवली संघ आणि दुसऱ्या बाजूला आल्याने. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायची आणि ती भरून द्या. मिड इनिंगमध्ये टॉस होईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 45 वर 3 आपल्याला पाहायला मिळतात. उल्लेख आपण करत होतो की हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जय हनुमान माईनगर जरी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर उर्वरित 2 ओव्हरमध्ये मागच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर तुते संघानं सुंदर कामगिरी केली. दीक्षित आणि धीरज या दोघांचं कौतुक करायला हवं. त्यांनी पुनश्च एकदा कमबॅक करून दिलं आहे. पुनश्च एकदा दीक्षित पांढरे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला स्पेल सुंदर होता आणि सेकंड स्पेलमध्ये आता इथून बॅटिंग देखील चांगली करावी लागेल, कारण हे अंतिम षटक आहे. योगेश आणि प्रशांत ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. नक्कीच आपण पाहिलं तर इथे हा डॉट बॉल आला पहिलाच योगेश स्ट्राईक एंडला. सुंदर गोलंदाजी. तुते संघाचं कमबॅक. थोडंसं डगआउट आपण टेन्स सिच्युएशन मध्ये पाहतोय सध्या जय हनुमान माईनगर. मिस टायमिंग या फटका झेलची शक्यता आहे, परंतु दूरवर कोणताच खेळाडू नाहीये त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल. हो, झालाय आणि इथे विकेट मिळेल. तिसऱ्या धावेसाठी इथे विकेट आपण पाहिली तर योगेशला माघारी परतावा लागेल. फलंदाज क्रमांक 4 इथे बाद होतोय जय हनुमान माईनगर संघाचा. एक वेगळ्या ॲक्शनमध्ये सुरुवातीला उल्लेख आपण केला. जसप्रीत बुमराह स्टाईल त्याची ॲक्शन आहे.
इथे देखील बॉल हवेमध्ये, हरीश पांढरे झेलच्या खालीही, परंतु पाहिलं तर बॉल त्याला बीट करून बॉल गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. हरीश पांढरे, फिटनेसची कुठेतरी कमतरता या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्हाला क्रिकेट खेळता मैदानाच्या आतमध्ये फिटनेस भरपूर आवश्यक. चौकार जरूर आपण पाहिला. इथे मिस टायमिंग, यावेळी संधी आहे, यावेळी हरीश पोहोचलाय आणि इथे देखील त्याच्या माध्यमातून झाली आहे चुकी. 2 धावा इथे देखील मिळत आहेत. सातत्याने आपण पाहिली मिसफिल्ड इथे होतीये. हरीश पांढरे त्या ठिकाणी 2 ने धावफलक पुढे सरकतोय. 53 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं दीक्षित पांढरेचं. तुते आणि माईनगर अशी मॅच विद्यमान सामना. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते अल्ल्यानी आणि त्यांच्या विपक्ष किनवली. खाली राहिला हा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, अनइव्हन बाउन्स आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला. मातीची विकेट आहे, त्यामुळे हे चित्र आपल्याला अंडर फ्लड लाईट जरूर पाहायला मिळेल. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे हे जे चित्र आपण पाहिलं मागच्या बॉलवर टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला फलंदाज. जी उंची अपेक्षित त्याला होती ती मिळू शकली नाही त्या बॉलवर, परंतु 22ची 1 रन जरूर आली आहे. 54 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. सुंदर गोलंदाजी यावेळी आपण पाहिलं तर दीक्षित पांढरेची. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक दिगंबर पांढरे. भरपूर मोठा चेस त्यांना आहे. 2 धावा कंप्लीट त्यांनी केल्या. तिसरे धाव होईल का? हो, चुकीच्या एंडला थ्रो आला आणि तिसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांच्या अखेरीस 57 धावा. 58 धावा संख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय जय हनुमान माईनगर टीमनं शिवशक्ती तुते या संघासमोर. टॉससाठी या टीम साई स्टार अल्ल्यानी आणि त्यांच्या विपक्ष किनवली या संघ, या 2 टीम दरम्यान दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अल्ल्यानी संघ उपस्थित आहेत. किनवली संघाचे कर्णधार. आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं गरजेचं राहील. रात्रीचं सत्र आहे मित्रांनो, मिनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे, त्यामुळं टॉस साठी संपर्क साधा. किनवली टीमचे कर्णधार कुमार, आपण संपर्क साधायचे कुमार गडगे. धन्यवाद. तर पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. 58 धावसंख्येचा टार्गेटच्या चेस कशा पद्धतीनं केल्या जाईल दुसऱ्या सत्रामध्ये शिवशक्ती तुते संघाच्या माध्यमातून की माईनगर टीमला या धावा डिफेंड करण्यामध्ये यश येईल या ऐकूयात. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. भगवा चषक 2025 वैभवशाली 30वं पर्व आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्समध्ये
व्हॉइस ऑफ जुन्नर आणि ज्या आवाजानं संपूर्ण मुरबाड नगरीमध्ये गेली 3 ते 4 वर्ष दुमदमून सोडली आहे आमचे मित्र निखिलजी ठोंबरे यांचा आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद जगदीश सर. राम मांडे छोटे, आपण कुठेही असाल तर लगेच संपर्क साधा. टॉससाठी किनवली संघ आपणही संपर्क साधायचा ही विनंती आपल्या टीमला. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय शिवशक्ती तुते पहिली रात्र आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेची भगवा चषक 30व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी टीम मीटिंग होताना आपल्याला पाहायला मिळाली. जे हनुमान माळीनगरची सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिवशक्ती तुते आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान माळीनगर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दिगंबर आणि दुसऱ्या बाजूला शाहरुख मैदानाच्या सलामीची जोडी ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. दिगंबर ज्याने गोलंदाजी देखील दमदार केली आणि आता सध्याच्या घडीला दीक्षित हे चर्चेत असलेलं नाव आहे शिवशक्ती तुतेचं. बुमराचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते ऑनस्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहतात सुनीलजी माळी आणि त्याचबरोबर सुनील दादा आलम थोडीशी चर्चा विनिमय होताना त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सध्या ते ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. एक मुख्य आयोजक आहेत आणि एक नांदगाव ज्यांचं हे ग्राउंड आहे त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. दोन मित्र आहेत, चांगले मित्र, दोघांचंही नाव सुनील आणि सध्याच्या घडीला काय चर्चा चालू आहे हे फक्त त्यांनाच माहीत असेल. ते सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. 30 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष, 58 धावांचा बा. अल्ल्यानी संघ ओके, जो फॉर्म आहे तो भरून द्या. अल्ल्यानी संघ साई स्टार अल्ल्यानी म्हणजेच आमचे सोमनाथजी खाडे सर यांच्या गावचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमचे कुणाल सर मैदानामध्ये जे थोडीशी कमतरता होती ती पूर्ण करताना पाहायला मिळाले. धन्यवाद कुणाल सर, तुमचं मनापासून आभार. गोलंदाज तयार. पहिला चेंडू वेस्ट ऑफ हाईट आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. बिमर आला. 1+1 संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते ते शिवशक्ती तुतेच. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते शिवशक्ती तुते या संघाचं. दिगंबर आणि शाहरुख ही सलामीची जोडी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. जे स्कोरर आज तुमच्यावर खूप जिम्मेदार आहे रोनक. आपल्याकडे 2 धाव्या. फ्रीट शाहरुख ऑन स्ट्राईक. इथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिलाय तो सुनील भंडारी या खेळाडूचा. 29 चेंडू आणि 56चा आता टार्गेट आहे. 58चं लक्ष ऑनस्क्रीन. सध्याच्या घडीला आपण दिगंबर यांना पाहतात आणि काय क्लॅरिटी सध्याच्या घडीला दाखवली जाते. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर केली जाते. सुनीलला पाहतात आपण गोलंदाजी ट्रॅकवर तयार. सुनील भंडारी इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक येतील श्याम माळी आणि तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली. संघात धावसंख्या धावफलकावर 3. ओपन ग्रामीणचा जो थरार त्याला आज मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. आज किनवली विभागातील संघात, शहापूर तालुक्यातील संघात, दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील देखील 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि त्याचबरोबर जय हनुमान माळी नगर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. 28 चेंडू आणि 55 धावांचं समीकरण आहेत. आपण पाहतायत सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा. सर्वांचं योगदान आणि त्यातून भरलेली ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुनील इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती नाही आहेत. एक सिंगल आली. सुवास येतील बॉल कव्हर करतील तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने दिगंबर जातील 3 वर. संघाची धावसंख्या जाईल 5 या धावसंख्येवर. सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. महत्वाची लढत.
संघाचा धावसंख्या धावफलकावर 5 धावा. आमचे मित्र सोनू पांडे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत सोनू पांडे, त्यांचंही सहर्ष स्वागत. 5 धावा. इथे टाकलेला चेंडू बॅक टू बॉलर, फॉलो थ्रू महोदय, क्षेत्ररक्षण जबरदस्त. सध्याच्या घडीला क्रिकेटचा थरार भगवा चषकाचा चालू आहे आणि भगवा चषकामध्ये क्रीडा रसिकांची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रा सुरू आहे आणि म्हसा यात्रा सुरू असताना देखील या भगवा चषकामध्ये तुडुंब गर्दी काही कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅकफुटला गेले, फटका दमदार आहे. दिगंबर आलाय मैदानामध्ये आणि शिवशक्ती तुतेला देतोय आनंद. भगवा चषक चौकार, 4 रन. का डीजे धनुला मुरबाड तालुक्यामध्ये डीजे ऑपरेटिंग मध्ये सर्वाधिक मागण्या ते दाखवत असताना तुमचंही कौतुक व्हायला पाहिजे. डीजे धनु आपल्याकडे 9 धावा आहेत, 25 चेंडू 49चं लक्ष. सुनीलला पाहतायत आपण सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा विकेट केलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर कॅच इम्पॉर्टंट आहे आणि इथे विकेट कॅरी करत असताना कुणालने चांगला झेल टिपला. पहिला धक्का आहे शिवशक्ती तुतेला. फलंदाज बाद. आली महत्वाची विकेट कॅरी करत असताना सुनील मी बॅटर मैदानामध्ये हरेश पांढरे सध्याच्या घडीला दाखल होताना पाहायला मिळतील. अजून एक हुकमाचा एक्का शिवशक्ती तुते या टीमचा. 2 ते 5 मिनिटांमध्ये मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा समन्वय युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका मान्य श्री संतोषदादा शिरोशी आणि त्याचबरोबर आदर्श पुरस्कार विद्यमान सरपंच ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला अशी माननीय सौभाग्यवती समितताई शिरोशी यांचंही थोड्या वेळामध्ये आगमन होतं. ही कमवलेली माणसं आहेत आमच्या संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दच्या आयोजक कमिटीने. काय क्लॅरिटी आहे सध्याच्या घडीला आपण ऑन स्क्रीन पाहतायत. 10 क्रिक लाईव्हची क्रीडा स्पर्धा. आमचे ऑपरेटर रोहित रॉय यांचं विशेष आपण धन्यवाद व्यक्त करू. काय ऑपरेटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. 9 धावा धावफलकावर, 24 चेंडू 49 धावा. आमचे प्रत्येक कॅमेरामन त्यांचं आपण कौतुक करू. जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतायत. 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. अर्थातच मुरबाड तालुक्यातील मानाचं करंडक भगवा चषक 20-25. भरपूर मागण्या. 10 क्रिक लाईव्ह जे इंस्टावर ऑफिशियल पेज आहे ते ऑपरेट करताना आपल्याला रोहित रॉय पाहायला मिळतात आणि अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळून त्यांनी दिलेले आहेत. ते असे रोहित रॉय सध्याच्या घडीला ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 24 चेंडू 49चं समीकरण. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतायत प्रशांत माळी अर्थात जॅक या खेळाडूला पहिलाच बॉल अडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. डिपमिड विकेटला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एक धाव आली या बॉलवर. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. शिवशक्ती तुते संघ म्हटलं की किनवली असोसिएशन मधील एक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. रोहनच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला प्रमोद माळी छोट्याला आपण पाहतायत संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय कॅमेरा वर्किंग आहे, काय ऑपरेटिंग आहे आणि 10 क्रिकला का मागणी आहे ते सध्याच्या घडीला दाखवत असताना इथे बिग हिट केलाय. फटका दमदार आहे. हरेश पांढरेने ठोकलाय. हा उत्तुंग षटकार. 6 रन.
ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. डॉन आलाय मैदानामध्ये, तुते गावचा हरेश पांढरे आणि त्याने ठोकलाय हा उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 16, 16 ऑन द बोन. ऍक्शन रिप्ले मध्ये तिन्ही अँगलने हा फटका दाखवला जातोय. जबरदस्त टायमिंग आणि आमचे कॅमेरामन शेवटपर्यंत बॉल पिक करतायत. रात्र आहे परंतु सध्याच्या घडीला चर्चा टेन क्रिक लाईव्हची काय ते दाखवत असताना 16 इथे देखील आडव्या बॅटनं फटका, इथे दमदार डाऊन द बॉल फिल्डर आणि सिक्सर. 6 रन. हरेश पांढरे ऑन फायर. 6 धावा. षटकार आलाय. संघात धावसंख्या धावफलकावर 22 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. रडार मध्ये बॉल होता, फटका दमदार, क्षेत्ररक्षकाची चुकी, कॅच घेतला आणि त्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर गेला. हा षटकार आला. त्याची खेळवृत्ती पाहायला मिळाली. धावफलकावर 22, 22. ऍक्शन रिप्ले. तिकडे कॅमेरे त्यांचे अँगल दाखवले जात आहेत आणि प्रसिद्ध ऑपरेटर आहेत रोहित रॉय. का मागणी ते दाखवत असताना क्रिकेटची फार मोठी आवड त्यांना देखील. गोलंदाज तयार. रिवर्स खेळले तिथे हरेश. एक सिंगल. अविनाश आले बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 23 या धावसंख्येवर. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. 20 चेंडू 35 धावांचं लक्ष्य मॅच जिंकण्यासाठी. महत्वाचा सामना. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये अनेक मान्यवरांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल आता हवेत. तिथे क्षेत्ररक्षक चूक होत नाहीयेत. सुनीलने चांगला झेल टिपला. शाहरुखचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. दुसरा धक्का शिवशक्ती तुतेला. पहिलीच रात्र आहे, पहिलीच मॅच मैदानामध्ये चालू आहे. सेकंड राऊंड सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला 800हून जास्त प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत. ही येतो सिर्फ झाक्या पिक्चर अबे बाक्या. आणि अतिशय नामवंत संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका मध्ये 8 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 32 ओपन ग्रामीणचे संघ ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचे कॅमेरामन चंद्राला दाखवत आहेत. आणि सध्याच्या घडीला चंद्रावरच टेन क्रिक लाईव्ह. काय जबरदस्त ऑपरेटिंग. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि ऑपरेटिंग करत असताना कॅमेरामन काय दाखवतात ते ऑपरेटर करतात आमचे रोहित. त्यांचं कौतुक. जाव्या मैदानाच्या 23 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. रोहन पांढरे कॅप्टन मैदानाच्या आत. चेंडू डॉट. 2 षटकं संपली. 2 बाद 23. शेवटचे 18 चेंडू 35 धावा. छोटू माळीची 2 षटकं या स्पर्धेत महत्वाची ठरतील. 18 चेंडू 35चं समीकरण. संधी देवा डीजेला. ऐकत एक सुमधुर संगीत डीजे धनुच्या माध्यमातून. रात्रीला दिवस बनवलाय. त्याचं नाव स्वरगंगा लाईन्स आणि इव्हेंट्स भिवंडी. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू. आणि थोड्याच वेळामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, जिल्हा समन्वय युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका मान्य श्री संतोषदादा शिरोशी रिसॉर्ट क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं दादांचा विशेष सन्मान आहे. आणि त्याचबरोबर आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्य सौभाग्यवती समितताई शिरोशी आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य यांचा विशेष सन्मान. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. मान्यवरांची उपस्थिती ही आयोजक कमिटीने ही कमवलेली माणसं आहेत. आमच्या नियोजक कमिटीने ही कमवलेली माणसं आहेत. आमच्या सुनील दादा माळी
क्रीडा मंडळ आंबेले खुर्दने आणि त्या मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं जिल्हा शिवसेना सन्मान त्याचबरोबर उपस्थिती आपण पाहतोय आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे समिताताई शिरोशी ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतात. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे. सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित या भगवा ट्रॉफी या भगवा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सर्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा समन्वयक युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका माननीय श्री संतोषदादा शिरोशी ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकता. दुसऱ्या बाजूला आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार नुकताच ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा सौभाग्यवती समिताताई शिरोशी ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. त्यांच्या समवेत आमचे आयोजक नकुलदादा भांडे यांना ऑन स्क्रीन आपण पाहतायत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची ही क्रीडा स्पर्धा छोटूचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठं पील, रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती, पंचांचा नकार. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 29 धावा आहेत. शिवशक्ती तूते त्यांच्या विरुद्ध जय हनुमान माळी नगर या दोन संघादरम्यान ही लढत आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 14 आणि 14 चेंडू 29 धावा. मान्यवर व्यासपीठावर मान्यवरांची मांडी आली आपल्याला पाहायला मिळते. ही आमच्या आयोजक कमिटी अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द त्यांचे सर्व आयोजक आहेत आणि आयोजन करत असताना 125 आयोजकांचा वाटा आहे आणि त्यांनी ही तयार केलेली संकल्पना अर्थातच सुनीलजी माळी यांच्या नावाने आपल्याला क्रीडा स्पर्धा भरवायची आहे आणि 30वं पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. स्वप्न होतं आमच्या आयोजकांचं नाईट क्रीडा स्पर्धा या मैदानावर भरवायची आणि ते स्वप्न सत्यात उतरताना पाहायला मिळत. 14 चेंडू 29ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर छोटू माळी फिरकीचा जादूगर. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची टॉपेज लागली तिथे फिल्डर विकेट आली. वन ऑफ द बिगेस्ट विकेट. सध्याच्या घडीला हरीश दादा बॅक टू द पेव्हिलियन. घामाळलेला त्यांचा चेहरा आहे परंतु मेहनत गावासाठी करायचं हाच अट्टहास घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 13 चेंडू 29चं समीकरण. 58चा पाटला करायचा. एका बाजूला मुरबाड तालुक्यातील संघ आहे शिवशक्ती तुते, एका बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान माळी नगर. तालुका हाप या क्रीडा स्पर्धेमध्ये 8 संघ आहेत. 8 संघांमध्ये 8 जिल्ह्यातील 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हीच भगवा चषकाची खासियत. आपल्याकडे धावसंख्या 29, 3 फलंदाज बाद आहेत. 13 चेंडू 29चं समीकरण. व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आली उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत करू. 13 चेंडू 29चं समीकरण. छोटू माळी गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवेत आधी खूप दूरवरती परंतु क्षेत्ररक्षण आधीच चांगलं आहे.
एक धाव आली आणि आपल्या संघासाठी 2 धावा इथे आधी गोरेने वाचवल्यात. त्याच्यासाठी देखील टाळ्या व्हायला काय हरकत नाही आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 12 चेंडू 27चं समीकरण. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतात. शिवशक्ती तुते त्यांच्या विरुद्ध जय हनुमान माळीनगर. एका बाजूला संघ पाहतोय आपण मैदानामध्ये मुरबाड तालुक्यातील, एका बाजूला शहापूर तालुक्यातील संघ. ड्रिंक्स रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचे. ड्रिंक्स रॉली मैदानाच्या आत संधी डीजे धनुला. सध्याच्या घडीला रायते गावाचा उल्लेख केला जातोय, तर अजून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक आदर्श संघ म्हणून रायते गावाकडे पाहिलं जातं आणि कल्याण तालुक्यामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा जिंकणारा संघ म्हणजे रायते. आणि रायतेचे आदर्श सरपंच व्यासपीठावर आपण पाहतात समिताताई शिरोशी यांना. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा समन्वयक युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका माननीय संतोषदादा शिरोशी यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेचा आनंद जो दुगुणित करत्या. ऑनस्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहू शकता. आमचे दोन्ही आयोजक सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आहेत. त्याचबरोबर रवी सर आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर शरददादा भगत ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतायत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. आवी आले आणि आवीला पहिल्याच बॉलवर रोहन पांढरेने पाठवलाय सीमापार षटकार. मला वाटतं 12वे खेळाडू दोघेही गेले नाही का? चला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरी जा लवकर. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. या क्रीडा स्पर्धेसाठी भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना हे 30वं पर्व आहे. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये 3 हाफमध्ये क्रीडा स्पर्धा आहे. एक मुरबाड तालुक्यातील जे ग्रामीण संघ आहेत ते 56 संघ, त्यानंतर 32 संघ ओपन ग्रामीण मधील 8 तालुका हाफ असे एकूण 92 ते 94 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतील. आणि त्या 92 ते 94 संघांसाठी तब्बल 16 ते 20 लाख रुपयाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या आंबेळे गावातील या सर्व आयोजक कमिटीकडून दिलं जाईल. त्यामध्ये मोलाचा वाटा जेवढे सुनीलजी माळे असतील, नकुलजी भांडे असतील आणि संपूर्ण गाव असेल त्यांच्या माध्यमातून जेवढे मित्रपरिवार त्यांनी कमवला या स्पर्धेसाठी खूप मोठी मदत त्यांनी केलेली आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच भगवा चषक अभिमान आंबेडकरांना वाटेल अशी ही क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. शरददादा वंश व्यासपीठावर जे मात्र पाहायला मिळतात दादांच्या माध्यमातून दरवर्षी ही क्रीडा स्पर्धा भरली की पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं, ट्रॉफी सौजन्य. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. म्हणजे इथे कुणाला सांगायची गरज नाही की या स्पर्धेला काय लागतं. 11 चेंडू 21 धावा. अकरा चेंडू आणि 21 धावा. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण जगदीश तारमळे सर यांना पाहतो. आमचा समालोचन कक्ष पाहतोय. आमचे कॅमेरामन जबरदस्त कामगिरी करतात, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 10 क्रिक लाईव्ह कुणालजी मात्रे आणि धनराजजी मात्रे यांची ही ऑफिशियल टीम आहे. 11 चेंडू 21 टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न कॅप्टनच्या पाठमधून एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. शेवटचे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. इथे प्रत्येकाला जिंकायचंय. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय, हरण्यासाठी कोणीच आलं नाही. आणि हरणं ही जंगलात असतात.
शेवटचे 10 चेंडू 20चं समीकरण आहे. जिंकणार शिवशक्ती तुते शहापूर की जिंकणार जय हनुमान माळीनगर. एका बाजूला शहापूरचं क्रिकेट आहे, एका बाजूला माळीनगर अर्थात मुरबाडचं क्रिकेट आहे. 10 चेंडू 20 धावा. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत, गोल्डन विकेट. फलंदाज बाद. इक्वेशन पाहू, 9 चेंडू आणि 20 धावा संधी डीजे धनुला. शेवटचे 9 चेंडू 20 धावा. आपण हीच चर्चा करत होतो की आमच्या आंबेळे गावातील प्रत्येक नागरिकाचं का स्वप्न आहे की आपल्या गावामध्ये नाईट क्रीडा स्पर्धा व्हावी. आपण दिवसभरामध्ये खेळ पाहिला, 700-800 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाले, परंतु जसा पहिला सामना चालू झालाय ना, हजाराच्या वर प्रेक्षक वर्ग ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं टेन क्रिक लाईव्ह आणि त्याचबरोबर भगवत चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीक्षित दाखल आहेत. 4 बाद 38 धावफलकावर धावसंख्या. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 20 बनवायच्यात. इथे मुरबाडचं क्रिकेट जिंकतंय की ते शहापूरचं क्रिकेट जिंकतंय ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये तालुका हाफ या क्रीडा स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्यातील संघ आहेत, कल्याण तालुक्यातील संघ आहे, पालघर विभागातील संघ आहे, जुन्नर तालुक्यातील संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. शहापूर तालुका, त्यानंतर मुरबाड तालुक्यातील संघ, आंबेगाव तालुक्यातील संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 15 आणि 17 तारखेला बॅटची एज लागली. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का, फलंदाज बाद. आवीची गोलंदाजी जबरदस्त. आणि छोटू माळी कुठे चुकले, चांगला झेल छोटूने टिपला. 7 चेंडू 20चं समीकरण आहे. शिवशक्ती तुतेच्या विरोधामध्ये जय हनुमान माळीनगर हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय मित्रांनो. किदवली गट, त्यानंतर मुरबाड तालुक्यातील काही संघ आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. उद्या देखील मातब्बर संघ, भिवंडी विभाग, शहापूर विभाग, किनवली, जुन्नर तालुका, त्यानंतर सोलापूर वरून देखील या स्पर्धेमध्ये एक संघ दाखल होताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 20 धावांचं लक्ष. मॅच जिंकणार कोण यावर सर्वांच्या नजरात. शिवशक्ती तुते त्यांच्या विरुद्ध जय हनुमान माळीनगर. शेवटचा 1 चेंडू या ओव्हर मधला शिल्लक. 7 चेंडू 20 धावा. एक मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये टीम आहे सध्याच्या घडीला शिवशक्ती तुते, तर दुसऱ्या बाजूला डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये टीम माळीनगर. छोटू जास्त वेळ घेतायत तुम्ही, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. छोटू माळी कॅप्टन, या सूचनेकडे लक्ष द्या. अल्ल्याने संघाचा कर्णधार उपस्थित होता, त्याचबरोबर किनवली संघाचा कर्णधार अजूनही उपस्थित झालेला नाहीये. टॉस होणं देखील गरजेचं राहील. रात्रकालीन ही क्रीडा स्पर्धा आणि उद्याच्या दिवसामध्ये देवगाव टायगर्स देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. मुरबाड तालुक्यातील अजून एक दादा संघ, तुळशीदासजी भांडे यांनी प्रस्तुत केलेला संघ. इथे टाकलेला बॉल बिगेट करायचा, जास्त शफल झाले होते. चांगली गोलंदाजी, आवीचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली आहे. धावफलकावर धावसंख्या 5 बाद 38. शेवटचे 6 चेंडू 20चं समीकरण. संधी देवा डीजे धनुला. ऐकू थँक्यू डीजे. प्रसिद्ध उद्योजक देवगाव गावचे तुळशीदासजी भांडे साहेब यांच्याकडून एक पारितोषिक येतं. टीम माळीनगर जर हा सामना जिंकणार असेल तर त्यांच्यासाठी पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळते ते 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल.
तुळशीदासजी भांडे प्रसिद्ध उद्योजक देवगाव यांच्याकडून पारितोषिक आहे. टीम जर इथे जिंकली माळीनगर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. एका बाजूला शहापूरचं क्रिकेट आहे शिवशक्ती तुते शहापूर तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला जय हनुमान माळीनगर मुरबाड तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतो. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला ज्यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये छोटू माळी गोलंदाजी मार्कवर आला. छोटीची 2 षटकं सीमेची खेळपट्टी म्हटली की गोल गोल चेंडू वळवण्याची क्षमता दोन्ही बाजूला ठेवणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. छोटू माळी इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे दमदार आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली सुवास म्हणजे क्षेत्ररक्षणाचा चित्ता आहे टीम माळीनगरचा. एक सिंगल 2 धावा आल्या. संघात धावसंख्या धावपलिकावर वाढेल 40 धावा आहेत. 5 चेंडू 18 म्हणजेच काय इथे 3 षटकार मॅच जिंकून देतील शिवशक्ती तुतेला किंवा 2 षटकार 1 चौकार 2 धावा इथे मॅच जिंकून देतील शिवशक्ती तुतेला. तर 2 डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे माळीनगर हा होताना पाहायला मिळेल. जिंकतय कोण ते आपल्याला पाहायचं आहे. भगवा चषक फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. म्हणजेच काय मित्रांनो या बॉलवर नो बॉल प्लस षटकार. धावा आल्या 7 चेंडू शिल्लक आहेत 5 बनवायच्यात 11 नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट सिक्सर. फिरोज शेख यांच्या वतीने तुते टीमला आणि त्याचबरोबर ऑफिशियल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचाही मनापासून आभार आहे. सामना होता 5 चेंडू 18 तो आलाय 5 चेंडू 11 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. इथे तुते जिंकणार की ते माळीनगर जिंकणार याची चर्चा. इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावाचं समीकरण आहे. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी येते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. तिसऱ्या पंचांची मागणी जो हक्क आहे ते बजवतात. तिसऱ्या पंचांची मागणी ओके रिव्ह्यू घेतलेला. तिसरे पंच आता डिसिजन देतील. 5 चेंडू 10 की 4 चेंडू 11 तेच पाहायचं आपल्याला. डिसिजन पेंडिंग. सध्याच्या घडीला धकधक 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 प्रत्येकाची वाढली कारण मॅच तेवढी सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप शुभेच्छा येतात प्रेक्षक वर्गाकडून. आयोजन खूप चांगलं झालंय. आमच्या संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचे आयोजक त्यांची ही मेहनत त्यांचं हे कष्ट आज सार्थक होताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवसामध्ये ही नाईट क्रीडा स्पर्धा आहे. अजून 6 दिवस हा महासंग्राम चालू आहे. मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध अशी मशायात्रा चालू झाली आणि त्याचबरोबर ही क्रीडा स्पर्धा देखील चालू होताना पाहायला मिळते. त्याचाही आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू 11 धावा. जिंकणार माळीनगर की जिंकणार तुते. जिंकणार इथे टीम शहापूर की जिंकणार मुरबाड ते आपल्याला पाहायचं आहे. सचिन धुमाळ यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात माळीनगर टीमसाठी आणि आयोजक कमिटीचं 1 नंबर आयोजन आहे यासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून आभार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा सामनाला. 3 चेंडू 9 धावा. दगदग प्रत्येकाची वाढायला लागले कारण इथे प्रत्येक सामना डुअर डाय. जिंकेल तो टिकेल, पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. 3 चेंडू 9 धावांचं आव्हान. माळीनगर की तुते, तुते की माळीनगर. 3 चेंडू 9 स्ट्रायकरांवर कॅप्टन रोहन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट आणि तिथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. आमचे परम मित्र दौलत भाऊ तुपे उपस्थित आहेत. देवगाव टायगर्स उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. बोला सर. नकुल दादा संपर्क साधा व्यासपीठावर आहे. किनवली संघ उपस्थित झालाय. मनोज दादा सहर्ष स्वागत. थोडासा लेट झाला त्याबद्दल दिलगिरी तुम्ही व्यक्त केली परंतु टाइम महत्वाचा आहे.
टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. आल्यानी स्टार, साई स्टार. रनआउट आहे की नाही ते आपल्याला पाहिजे. रनआउट नसेल तर 2 बॉल 7, रनआउट असेल तर 2 बॉल 8. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. आणि मैदानामध्ये कॅप्टन आहे म्हणजे संघाचं हुकमाच आहे का अजून मैदानाच्या आतमध्ये, ही जमेची बाजू आहे. शिवशक्ती तुतेला आउट आहे. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. सामना हाय व्होल्टेज. धगधग 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 प्रत्येकाची वाढली आहे आणि धगधग आमच्या आयोजक कमिटीची देखील पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 1400 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत. पहिलाच सामना चालू आहेत मित्रांनो. येतो स्ट्रिप झाके पिक्चर अभि बाकी आहे. 10 क्रिक लाईव्हचं जे प्रेक्षेपण चालू आहे ते अप्रतिमय. खूप साऱ्या शुभेच्छा येतात. प्रत्येकाचं नाव घेणं एवढं सोपं नाही आहे, परंतु सर्वांकडून आयोजक कमिटी आणि 10 क्रिक लाईव्हसाठी शुभेच्छा आहेत. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. जिंकणार कोण? इथे मुरबाड तालुक्यातील क्रिकेटर जय हनुमान माळीनगर, दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील शिवशक्ती तुते. सामना कोण जिंकतोय? क्रिकेट म्हणजे मित्रांनो एका बॉलवर एका संघाला आनंद देतो आणि एका संघाला दुःख. शेवटचे 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. कमेंट चालू केलेल्या आहेत. ही 10 क्रिक लाईव्हची खासियत आहे आणि रोहित रॉय असेल तर कोणतीच कमतरता भासत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. 2 चेंडू 8. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 2 चेंडू 8 धावा. माळीनगर की तुते ते पाहायचं आहे. गोलंदाज छोटू की समोर असणारा रोहन. 8 चेंडू 18 बनवल्यात. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय, या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे रोनक कंपल्सरी चेसिंग. इथे जर कोणताही अवांतर चेंडू नसेल तर मुरबाड तालुक्यातील जय हनुमान माळीनगर हा संघ सामना जिंकताना पाहायला मिळेल. आणि हा सामना त्यांनी जिंकला तर प्रसिद्ध उद्योजक देवगाव नगरीचे मान्य श्री तुळशीदासजी भांडे आणि त्या संघाचे कॅप्टन दौलत भाऊ तुपे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे टीम माळीनगर. शेवटचा बॉल बॅटची एज विकेट आली आणि टीम जय हनुमान माळीनगर या सामन्यामध्ये विजय होते. विजयी संघाचं अभिनंदन. शिवशक्ती तुते आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झालात. हरिदादा पांढरे आणि टीम तुमचंही मनापासून आभार आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेट रसिकांचा पैसा वसूल करणारा सामना आपण मैदानामध्ये पाहिला. उपस्थित मान्यवर आमचे शिरोशी दादा व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचाही पैसा वसूल झाला. असा सामना मैदानामध्ये पाहिला. भगवा चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतायत. सुनील माळी क्रीडा मंडळ सेकंड कंपल्सरी आहे. सेकंड कंपल्सरी आहे. शिवशक्ती तुते सेकंड कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम त्यामुळे सेकंड हे तुम्हाला करावंच लागेल. महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं येते. ही विनंती असेल तुपे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. ते माझ्याकडे ऑनलाईन जमा आहे. छोटू माळी आपण ते घेऊन जायचं. ओके धन्यवाद. चला आता टॉस साठी संपर्क साधा. तदनंतर मान्यवरांचा विशेष सन्मान देखील आपण व्यासपीठावर करणार आहोत. प्रथमतः आपण मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करू. आमचे नकुलदादा भांडे त्याचबरोबर सुनीलदादा माळे आणि संपूर्ण टीम सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द सर्वांनी यायचं व्यासपीठावर लगेचच. जेवढे मेंबर आहेत ते या. त्यांना विनंती आपण लगेचच व्यासपीठावर यायचं. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जे मात्र करतो त्यामध्ये प्रथमतः आपण शुभ सन्मान करणार आहोत. जिल्हा समन्वयक युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका मान्य संतोषदादा शिरोशी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीला विनंती आहे आपण यायचं आहे आणि दादांचा हा विशेष सन्मान रिसॉर्ट क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल आमच्या भगवा चषकाच्या वतीनं दादांचा हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. जिल्हा समन्वयक युवा सेना संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका मान्य संतोषदादा शिरोशी रिसॉर्ट क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल दादांचा हा विशेष सन्मान आमच्या संपूर्ण आयोजक कमिटी